नमस्कार, मी सारिका अजय. आपल्या चवीनुसार चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मिरची का सालन. त्यासाठी मी इकडे 150 ग्राम मिरच्या घेतल्या आहेत. ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही, ह्या अशा पद्धतीने घ्यायच्या, थोड्या जाडसर आणि लांब असतात आणि याला मी असं मध्येच कट करून घेतलं आहे. आता त्यासाठी लागणारं मी साहित्य सांगते. 4 टेबलस्पून शेंगदाणे घेतले आहेत, 4 टेबलस्पून सुकं खोबरं, 4 टेबलस्पून सफेद तीळ घेतले आहेत, 2 मीडियम साईज कांदे हे तेलात परतून घेतले आहेत आणि हे जे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे. आणि मी वाटणामध्ये 1 टेबलस्पून जिरं आणि 1 टेबलस्पून धने हे सगळं ड्राय रोस्ट करून आता मी मिक्सरमध्ये याला बारीक करून घेणार आहे. कांदा आम्ही थोड्याशा तेलामध्ये परतून घेतला आहे. आता यामध्ये थोडंसं मी पाणी ऍड करून याला वाटून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते. वाटण मी हे मिक्सर मधून छान असं बारीक करून घेतलं आहे. मला इथे फक्त अर्धा ग्लास पाण्याचा मी इथे वापर केला आहे. यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे. आता मी यामध्ये मिरच्या तळून घेणार. तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या छान अशा फ्राय करून झाल्या आहेत. आता मी हे काढून घेते आणि आपल्याला यामध्येच फोडणी द्यायची आहे. मी अजून थोडंसं तेल ऍड करते. आता फोडणीमध्ये पाव टीस्पून कलौंजी, पाव टीस्पून मस्टर्ड सीड, हाफ टीस्पून जिरं, हाफ टीस्पून बडीशेप, 8 दाणे मेथीचे, पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, हाफ टोमॅटो, थोडीशी हळद, आता आपण जे वाटण बनवले ते ऍड करू. जवळजवळ मी इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. हे बघा, अशी सेमी थिक कन्सिस्टन्सी ठेवू. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ. इथे तुम्ही चिंचेचा पल्प ऍड करा. एक छोटासा लिंबा एवढा मी चिंच भिजत ठेवली होती, त्याचं मी हे पाणी काढून घेतलं आहे. यामध्ये मी छोटासा गूळ ऍड करणार आहे. छान अशी एक उकळी येऊन द्यायची. सालनला छान अशी उकळी आली आहे. आता यामध्ये मी तळलेल्या मिरच्या टाकते. आता मी हे 2 मिनिटं स्लो फ्लेमवर झाकण लावून याला चांगले शिजवून घेते. मिरची का सालन आपलं रेडी आहे. आता मी इथे गॅस बंद करते. सर्व करताना थोडासा तळलेला कांदा आणि कोथिंबीर ऍड करून सर्व करू शकता.